मीना आण हो बाई बाबूला भात गीत आण बरं काही ना भाता ना बिकी बिकी बिस्किट खाता आम्ही ना बिस्किट आहेत का हो याचे नाही तर असंच मला माग बरं तिच्या याच्यात असतील. नाही मा बिस्किट नाही बाबू बिस्किट नाही घरी आपण आणू दुकानात ना भात आहे भात काय हा ना बिस्किटचा पुडा होता ना. हो सकाळी राणीनं पिंकीनं खाल्ले बिस्किट लागे जग्या तिघही बहीण भाऊ बसले चहा संग बिस्किट खाल्ले त्याने पुळाच संपवला. तिच्याजवळ आहे ना मग जाय तिनं तिनं त्यानं 2 पुड्या आणल्या ते बिस्किटचे तिने एकच वदर ठेवला आणि एक अंदर घातला तर माग दिले. मग रे त्याला काही बिस्किट नाही पाहिजे बाबू भात आणतो मी भात खाते बाबू. अब हाय ना मा डोळ्यान पाहिलं ना थैलीत 2 बिस्किटचे पुडे होते ना त्यानं 2 बिस्किटचे पुडे आणले आणि तिने एकच तर ती डब्यावर ठेवला आणि एक अंदर घातला. जाऊ दे ना मुकी राही ना त्याला नाही पाहिजे ना बिस्किट. तो काय काय बिस्किट काय खाते तो पोळी भाजी जेवते तो. आजी वा मग आई कुठे गेली का अशी ना तिकडल्या घरात नाही जेल नाही मला नाही आहे झोपली नाही. हो ना बाई काय काय पाहिजे जेवतो का तू. हा आता मला भूक लागली मी जेवतो. मग चाल ना मी देतो ना वाढून. आई येते बाहेर बसलीशी नाही तर कुठे गेलीशी ये मी वाढून देतो मग. अपूजे इकडे वा अपूजे इकडे काय वाजी काय म्हणतं का व त्या रोजी तो बाबानं बाजारातून 2 बिस्किटचे पुडे आणले की नाही. हा एक खरा आणला आणि एक लागी पार्लेजीचा आणला होता आणि एक क्रीमचा आणला. तीन आणले होते आजी 3 क्रीमचा बिस्किटचा पुडा आणला ना मा बाबानं. माय बाई पाय व मीना मी म्हणू की नाही मला तर 2च दिसले पाय 3 होते का बाई 3 होते का क्रीमचाही होता का लागे. हा मी आता खाल्लं क्रीमचं बिस्किट. माय बाई असं का पाय व मीना काही खाल्लं होती बाबूला दिले नाही मी आता रात्रीच खाल्लं. मला नाही माहित माझी आई खाऊन राहिली ती तर माझ्या आईजवळच घेतलं. बाबूला पाहिजे होतं का थांब मग आणतो मागून मग आईजवळ अशी बाई पाहिजे नाही बाई राहू दे ते आजी तसंच विचारून राहिली पाहिजे नाही ये तू जेवण करतो ना चल मी तुला वाढून देतो. आणू तर दे पाय तर खरी हाय का खाल्लं पाय व रात्री जेवली नाही हा मी ना रात्री जेवली नाही बिमार आहे अंदर क्रीमची बिस्किट खाल्ले तिनं खोलीत बसून अशी आहे चोट्ट्या पोळ्याची बापाच्या घरी काही खायला भेटलं नाही ती तिला चोरू चोरूच खाते. सांग त्यानं लेकरासाठी आणले असतील बिस्किटचे पाकिट हा आणि ना एक बिस्किटचं पाकिट वर ठेवलं आणि 2 अंदर घातले आणि मी म्हणा 2च आहेत काय म्हणजे 3 होते माय बाई सांग माय बाई 3 होते ना म्हणून हे जेवत नाही व आणि जशी बिस्किट खाते. अहो हिला चावना खायला पाहिजे ना म्हणून ती भाकर गोड नाही लागत हिले मग म्हणते की मला भाकर धकत नाही म्हणते असा गठ्ठ्या खाते ना चोरू चोरू रात्री निजेले गेली की असं घेऊन जाते पाहिलं काय. मा मुकी राहते का तू तुला पाहिजेत का बिस्किटचे पुडे थांब मी आणून देतो तुला. मुकी राह मोठी आई ग काय बेराणी अगं मोठी आई ते गावात ना तो कुल्फीवाला आला वेगळीच कुल्फी आहे ती मला देते का ग घेऊन. येथे सर्व मुलं घेऊन राहिले. तो कांडीवाला अशी हा ते मुलं पण कांडी म्हणत आहेत कुल्फी नाही म्हणत आहेत त्याला कांडी. मी त्यांना सांगितलं अरे ती कुल्फी आहे चोकोबार सारखीच आहे कुठे रेड कलरची रेड लाल कलरची. बाई ते कांडी आहे माहिती कुल्फी नाही बाई ते बर्फाची असते ते बरील ते नको खाऊ माहिती तुला सैन नाही होईन माय बाई ते नको खाऊ. आता आम्ही तर खात असतो बाई तुम्हाला आदत आहे तुम्ही खाता तुम्हाला सैन होते तिला सैन नाही होत बाई ते खायला खाते माय असं. बाई राणी बाई हे खाऊ नाही बाई हे गावात इकायला येणार काही चांगलं नसते तुला सहन नाही होईन बाई ते. मग आपल्या घरी गेले की मग पप्पाला ती आईस्क्रीमच आणायला लावू माय मग त्याला पप्पा तर किती मोठं माहितीये फॅमिली पॅक आणतात किती मोठं आईस्क्रीम येते त्याच्यात ते खाजो हे आजचं नको खाऊ बाई. अगं मोठी आई वेगळीच आहे नाही सर्व मुलं घेऊन राहिले. अव घेऊ दे घेतलं तर तुला सैन नाही होणार ते नको खाऊ माय बाई. दे ना मम्मी ना घेऊन होते ना काय सैन काय होत नाही काय सारे लेकरं तर खातात व आमच्या गावात सारे लेकरं घेतात. मा ती नाजूक आहे तिला असं काही खायची सवय नाही बिमार पडली ना तर बसा लागेल. मस्त झाला रे मस्त झाला ड्रेस. उभा रे असं आजरा झाला तुझे तर म्हटलं होतं राहू दे काही काम नाही
नाही हो बाई. का पैसे दिल्यापेक्षा कपडे घातले की कसं बरं वाटते, लेकरं घालून जातात. तुझी साडी आवडली तुले? हो मस्त आहे. आवडली नाही तर काय तर हे काय म्हणून तर घालून चालली. आईनं लागे गावातली कोणती बाई शिवते त्याच्यावर शिवून आणला लागे ब्लाऊज पाहिजे नसतं पण पद्धतशीर झाली. मस्त झाले. म्हटलं मनोरले म्हटलं मनोर उन्हात आणायचं पायच जाय बाबू. हा ऊन काहीच पाहत नाही ऊन लय ऊन आहे ना. हा सकूनच्या पायरी जा भाऊ मजुरीले दे पारून नाही म्हणा. हा नाही हो बाई, दोन्ही टाइमची मजुरी असली की मग डबल पैसे भेटतात ना. अन काय करतं घरी बसून, आपण काय एवढं का नाजूक हाव का? आपल्याला काय होते ऊन आणण्याचं? आपल्याला सवय आहे उन्हागिनाची. ते शहरातल्या लोकांचं आहे ते ऊन ऊन. आपल्या हाडाला सवय आहे. काय करतो मग डबलच्या मजुऱ्या चालतात ना बाई त्या खंतीवर. मग मग आता वावराईनं काही कामं नाहीत, मग काही नाही, घरी बसून काय करतो? उन्हाळ्या काळा लागते आपल्याला. हा काय नव्हता तर पाऊस पाणी नाही आलं, नाही तर आता तर हंगाम सुरू झाला असता. पण ते यंदा पाण्याचं काय माहित बाबा का आहे तो बिकट. तर त्यापेक्षा मग ते खंतीवरच लागलो बाई. सरपंच भाऊच्या इकडून जमलं आपलं ते. ते रोजगार हमीत ते काय मग मग आपलं जमलं ते. हो ना. पण म्हटलं उन्हाचं दिवसभर ते उचला काय तर ते माल उचला लागते का गोटेचं काय आहे. अरे बा, गोटे फोडणारे आहेत. काही काही तर बाई गोटे बाया फोडतात बाया. मी आता म्हटलेलं का आपण त्या बायापेक्षा आता नाजूक झालो, घरात बसलो तर ऊन आहे करून. बाया धडाल गोटे फोडतात बाई. आणि ते उचलायचं नेऊन टाकायचं, ते खंत्या भरणं चालू आहे ना. ते रोडचं काम आहे तर. मग त्याच्यावरती तर ते आणि हे ते गोटे फोडतात बारीक नेणं. मशीनच येऊन राहिली म्हणत. म्या म्हणलं सरपंच भाऊले जाऊ द्या मशीनचं, आमच्या मजुऱ्या होतात. आमच्या काय पोटावर पाय देता म्हटलं, मशीन काय 2 दिवसात करून टाकीन. हा आमच्या मजुऱ्या जातील म्हणलं. पा म्हणलं तर आता काय सांग, मशीन आली की मग काय मग बिकट आहे जरासं मजुरी भेटणं. पण आता जितक्या दिवस आहे तितक्या दिवस घ्या बाई करून. हा मले म्हणतो तू कोणती मुकी राहत. हा चालूच तोच ते तुला लहान पोरग आहे तरी बी. माझा की बा पापडी केले न ते. काय तू किती करत राहतो, ते पोंगे नसतं बेदम होतं बाई, पोंग्यात येणं ते आलून ते. हा वावरात जा लागते, घरचं सबून करा लागते. बुढे बुवा बिमार राहतात त्याच करा लागते. हा आणि तूच काय करतो, तू काय तू तू मले म्हणतो. आणि तूच कुठे पाहतो जपतो. हा तू तर निरा कामच करत राहतो. हा काय करता बाबू. करशील नाही तर काय करतो. मी करतो म्हणतो जवाई जर सकलाची काजी अजून शिल्लक करते. नाही तुला तर माहित आहे तो माणूस कसा आहे तो. बातच हवेत उडती. हा आता कसं आहे किसना भाऊची गोटण्यारी आहे. तो पिंकीच्या बापाला असं वाटते की जसं काही आपणच हे आहे. मी म्हणत असतो तसं नाही ते देतात मी इतकं मागू नाही कोणाला त्याचा संसार आहे त्याला सकाळी बायको म्हणते ना. मैदेराणी म्हणते ना मग सदान कदा तोडत राहता म्हणते आम्हाला. बरोबर आहे ना तिचं. हं? आपलं काम आपण करा बाबू आपल्याला करू आपलं आपल्याला आपलं तर पोटापुरती भाकर आपल्याला कमवावं लागेल ना. हं. बुचा बुंदांना नन्न बुंना. काय म्हणतो तो? असं का बोलायला लागते? असं काय तसं का बोलायला लागते? बरं म्हटलं म्हणणार हे पाय आम्हाला लवकर नेऊन घाल. देखतं थांबत नाही म्हणतं. मग काम करशील तर काही घोर घोर नाही का बरे. पण थांबत नाही म्हणतं येतं म्हणतं वापस मग त्याला बी येणं झालं पाहिजे ना बाबू. हा म्हणून म्हटलं सकाळी बघायचं काय वापस येणं होते. काय पडलं रे मा आहेस का तिकडे काय पडलं. हो बाई मीच हाव, काही नाही. हे होती जात्याचा खुटा होता, तो खुटा पडला हातात. तू म्हणता बाई तो घरी जात्याले खुटा नेतो ने ना मग. हा आपस तर बाबा दुसऱ्या करते आपल्या जात्याले. आता माझ्या का जात्याचे खुटे देता का पुरीले? त्याचीवर येऊन पडलं. कमाल माय बाई, घरच्या जात्याचा खुटा काढून बुडी पोरी संग देऊन राहिली. धन्य माय बाई, याला घरचं जातं का मी तोंडानं बोलू का? देऊ दे, आपण दुसरं आणू. नाही नाही मा दादा कुठे गिटाने पाहिजे मला काही बोलता का. मा गावात का करून नाही भेटत काय. राहू दे मा गावात करून घेईन मी. अव बाई अटी का आहे, मी घरी नाही. ते जात्याची एक फेर तरी ओढते का हे विचार ना तिले. हा हे का जात दैते का काही, हे तसाच पडेल आहे तो. तू तुला कामात येते, जाय घेऊन. अति काय शिव आहे फक्त जातन पाटान सगळं करणंही नाही.
आणि त्याच्याकडे पाहिलंही नाही. कमाल आहे माय बाई. याचं काम नाही आम्हाला, त्याचं काम नाही. द्या ना पुरी संग सगळंच देऊन. आ? सूप जातं, पाटा, चायनी, घरातले काही भांडे कुठेही देऊन द्या. नाहीतरी का मला काय काम आहे? मी काही करतच नाही. हवाच खातो आपण का? नाही तर लोकांच्या घरची 4 घरं मागून आणून खातो. आपण काय 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 घरी काही करतो का? मी काही करतच नाही. आम्ही 4 घरं मागतो, मी ना बाई, आणि मग खातो. नाही तर मग आम्ही हवा खातो, हवा. हवा खाऊन जगतो आम्ही. मी काही करतच नाही ना. थांबा ऐका. हा आता झोप आहे याच्यावर. काही टाकलं नाही काय नाही, तशा बाजीवर झोपून राहिले. रुतत नाही ते खालून. अं, ते सुनबाईले बाजान म्हणले की ते आणते बहीण टाकून देते होती. त्याच्यावर नाही सात्री आणत ना काही. काय करतो मग निजलो होतो तसंच. तू आता आली का बा? हो आताच आली. बाबू कुठे आहे म्हणा तू? लेकर नव्हते, लेख तर गमे नाही घरी. बाई, तो बाबाची तब्येत कशी आहे मग? तुमच्याच वाणी. आज चांगलं आणि उद्या खराब. तशीच आहे. बरं आहे. आता काय आता म्हातारपण म्हटलं की काय हे आहे. ते तर आहेच बाप्पा. बुडीबाले म्हणा लागत होत, डोरायच्या माग गिंग नका जात जाऊ म्हणा आता. डोरं चालूच आहे का बंद केलं बाई आता? नाही बंद केले ना. नाही म्हणते मनोर आता जाऊच नका म्हणते. नाही तर मग ते ढोरं वायाचे जात जाय वावरात काम ना वय तर मग तेवढंच पैसे येतात. पण ते आता ढोरायची मागं फिरायला लागते ना. पण होत नाही आता. त्या दिवशी एकदा जंगलातच पडले होते. मग ते गावचं एक पोरग त्याला दिसले, मग त्याने आणलं. त्याच्या दापासून मग मनोर नाहीच म्हणते, काही नाही जा लागत म्हणते. मग सोडून दिलं दलगारी. आता ढोरे नाहीत वायत, आता घरीच असतात. होत नाही लेक. हो, होत नाही आता बाई. पहिलं लय उधळ काम केलं बाई. माऊन सांगतो ना आता. माल्याच्या नव्हतं या बाजीवर सात्री आणणं नाही होत, काय सांगू. कोण आणून दिलं तर निजा, नाही तर तसंच निजा. तेवढं नाही आणवल्या जात. काय उधळा धंदा केला बाबा. काय कसं झालं. बसा झोपा आता बाजीवर. काय कांग आता रुतत नाही. हे छत्री आणली की तर ते मी गेलती तर धुवून धावून ठेवती मी. आ निजतो आता. काय निजत नाही, बसतो. काही जप नाही लागत आता. बाबूले दे ना इकडे धाडून. कुठे कुठे रमला नाही. आला नाही मला शोधत. तकडे काय माहित, मला वाटते किसना भाऊ नेलं वाटते त्याला बाहेर. मीनाताई, मीनाताईला म्हटलं. काय व म्हणता. काय म्हणता. आता ते धुतलेलं कशाला चादरीच्यावर आणून टाकलं? हा माहिती मामाजीच्या गादीवरच आहे ना. त्याच्या सात्री कोण नाही टाकली होती हो त्याला. तशीच धरलं बास टाकून दिली. रुतत नाही ते खालून. सात्री टाका त्याच्यावर चादर टाका. तसेच धरलं दिलं टाकून. तसंच बुडाबा निजला त्याच्यावरच. रुतत नाही त्या अंगाले. अशी सात्री टाकत असतात का? हो, मला नका शिकवते कसली सात्री टाकणं कसलं काय. तुम्हालाच माहितीये. आमच्याकडे बेड असतात टाकलेले, आणि आम्ही बेडशीट बेड कवर तरी चेंज करतो. हे सात्र्या टाकणं येत नाही मला कधी. म्हटलं ते दळण संपलंय, ते दळण दळून आणा, काय ते निवडायचंय काय ते. आणि ते सिलेंडर पण झालंय. दादाला सांगाल भरून आणा. अरे भाई सिलेंडर कसं झालं हो. त्या चूल पेटवलीच वाटते नाही. चूल पेटवलीच नाही. सारं गॅसवरच केलं का. कशी हो म्हणता. सिलेंडर किती महाग आहे. भेटूनच तर नाहीत राहिले माय. मी फक्त चहा पाणी करतो त्याच्यावर लागलं अडीपोडी देतो. नाही तर समजा मी चुलीवरच करतो ना. त्या चूल पेटवलीच नाही. मला नाही या चुलीवरती, माहितीये ना. मला चुलीवरती स्वयंपाक येत नाही. माझ्याच्याने चुलच पेटवल्या जात नाही. मला नाही येत ते. मी गॅसवरतीच केलं. आणि मला जर स्वयंपाक करायचा असेल तर दादाला म्हणा सिलेंडर भरून आणून द्या, तर मी स्वयंपाक करेल. नाही तर चुली बिलीवर मी काही करत नाही. मोठी सुनबाई आहे. काही कामाची गोट नाही बाप्पा. जाऊ द्या मामाजी. तिला आदत नाही ना. तिला चुलीची आदत आहे का. जाऊ द्या. केलं ना दिन मी 4 दिवस नव्हती तर. काच काय बाप्पा. केलं केलं. झाले का घराणे सुरू? झाले का घराणे सुरू? का केलं नाही का मी? म्हण ना.
तू अशी अंगावर धावल्यासारखी बोलत काऊन अशी? हा? तिला निरा अशी अंगावरच धावत. सासरे आहेत ना, काय जरा मानपान ठेवत जाणं. काय म्हणून राहिले ते? काहीच तर नाही म्हणून राहिले. म्हणून राहिले चांगलं केलं म्हणतात. आता याच्यापेक्षा अजून काय म्हणा? निरा अंगावरच धावते निरा कावरल्या कुत्र्यावानी. असं बोलू नये निरा हेचकन हासकन.